देशामध्ये खूप मोठं षडयंत्र चालू होतं आणि काल झालेला बॉम्ब ब्लास्ट त्याचंच उदाहरण आहे. कारण दिल्ली ब्लास्ट आणि फरीदाबादमध्ये जी घटना झालेली आहे, जी अटक झालेली आहे, ते एकमेकांशी डायरेक्ट लिंक्ड आहेत. आता झालंय काल, काल सकाळी फरीदाबादमधून 3 दहशतवाद्यांना अटक झाली. त्यांच्याजवळ 2900 किलो बॉम्ब बनवण्याचं साहित्य, ज्यामध्ये अमोनियम नायट्रेट 350 किलो आणि 2500 किलो बॉम्ब मेकिंग केमिकल सापडलं. तसंच मोठ्या प्रमाणात कॅस्टर ऑइल सापडलं. आता हे कॅस्टर ऑइल जे आहे, ते ऑइल रिसिन नावाचं विष बनवण्यासाठी वापरलं जातं. आता या विषाचा एक थेंब जर तुम्ही घेतला ना, तर तो अडल्ट माणसाला आरामात मारू शकतो. आता यांचं प्लॅन खरं तर खूप मोठा होता. कारण एवढं बॉम्ब बनवण्याचं सामान आणि कॅस्टर ऑइल मोठ्या प्रमाणात सापडलेलं होतं. याच्यानंतर यामध्ये अटकसत्र चालू होते. आता डॉक्टर मुजम्मिल शकील जो 35 वर्षाचा काश्मीरमधील पुलवामा येथील डॉक्टर आहे आणि तो अल वला युनिव्हर्सिटीमध्ये 3 वर्षापासून काम करत होतो. आता हे जे मटेरियल आहे याच्यापासून जप्त केलेलं आहे. त्याच्यासोबत मोहम्मद उमर, शाहीन शाहिद, डॉक्टर आदिल यांना सुद्धा अटक केली. आता यामधील शाहीन ही जैश-ए-मोहम्मदच्या वुमन्स विंगच्या जमात उल मोमिनीनमध्ये भरती आणि ऑपरेशनचं काम करत होती आणि आदिल एक्सप्लोजिव्ह मटेरियल त्याचं स्टोरेज आणि हँडलिंगसाठी काम करत होता. आता यानंतर काय होतंय, उमर मोहम्मद हा Hyundai i20 कार घेऊन बदारपूर टोलवरून दिल्लीमध्ये एंटर करतो. सिक्युरिटी फोर्सेसनी खूप साऱ्या सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावर कळतं, की ही गाडी दुपारी 3 वाजून 19 मिनिटांपासून संध्याकाळी 6 वाजून 22 मिनिटांपर्यंत सुनेरी मस्जिद जवळ पार्क केली होती. आता हे इन्व्हेस्टिगेटरचा अंदाज आहे, की तो त्यावेळी मीटिंगसाठी गेला असेल. त्यानंतर ही गाडी लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनवर पोहोचली आणि या गाडीचा ब्लास्ट होतो. आता या गाडीच्या डिटेल्स माझ्या लिंक्ड रीलमध्ये आहेत, ते तुम्ही बघू शकता. पण बघायला गेलं तर हा अटॅक प्लॅन नव्हता. कारण हा एक पॅनिक ब्लास्ट होता. ज्यावेळी फरीदाबादमध्ये अटक झाली होती, तेव्हा हे लोक पॅनिक झाले आणि यांना अरेस्ट होण्याची भीती होती आणि या पॅनिकमध्येच हा ब्लास्ट झालाय. कारण हा बॉम्ब पूर्णपणे बनला नव्हता. साधारणतः बॉम्ब ज्यावेळी एक्सप्लोड होतो, त्यावेळी शॉक वेव्हमुळे जमिनीत गड्डा तयार होतो आणि जिथे ब्लास्ट झाला त्या ठिकाणचे जवळ-जवळ 100 ते 200 मीटर गाड्यांचं नुकसान झालंय. जे 50 किलो अमोनियम नायट्रेटच्या फक्त 30 किंवा 50% ताकद असू शकते. आणि ही गाडी ब्लास्टच्या वेळी सिग्नलला हळू चालत होती. साधारणपणे जेव्हा सुसाईड बॉम्ब अटॅक होतो, तेव्हा ती टार्गेटवर नेऊन अ, आदळली जाते. पण ही ब्लास्टच्या आधी हळू चालली होती. याचा अर्थ असा होतो, की तो सुसाईड अटॅक नंतर ॲक्सिडेंटल ब्लास्ट होता. आता या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्समध्ये नक्की कळवा.